आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आजही कोणताच फैसला झाला नाही। आता पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे। त्यापूर्वी आयोगात झालेल्या सुनावणीत ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद खोडून काढला। शिवसेनेतील फूट ही कपोलकल्पित असल्याचं सिब्बल यांनी आयोगाला सांगितलं। शिंदेंचा पक्ष हे वास्तव नसल्याचंही सिब्बल यांनी ठासून सांगितलं। यावेळेला ठाकरेंच्या पक्षांकडून एकनाथ शिंदे यांचा मुख्य नेता या पदावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। शिवसेनेची घटना अवैध असेल तर शिंदेंचं मुख्य नेता पद हे कुठल्या घटनेत आलं असा प्रश्न ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला। शिंदे यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी हे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्याची बाबही कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या समोर मांडली। शिंदेंच्या पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा दावा सुद्धा यावेळी करण्यात आला। दुसरीकडे सिब्बल यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुद्धा जोरदार प्रतिवाद केला। एकनाथ शिंदे यांचा मुख्य नेता पदावर आक्षेप हा केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीत उपस्थित करण्यात आला होता। शिवसेनेची घटना अवैध असेल तर मग मुख्य नेता पद कुठल्या घटनेत आलं असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला। होना क्या है भैया, कुछ होता है, अदालत में बहस होती है तो अदालत जारी है। सर इधर देख के, लेकिन कहा गया था कि आज डिसीजन आ सकता है। आज डिसीजन हुआ सर? मुझे नहीं पता, उनसे पूछिए, मैं क्या कह सकता हूँ इसमें। लेकिन आपने क्या दलील दी सर? आपने दी दलीलें। नहीं, पिछली बार महेश जेठमलानी ने कहा था कि पूरी बोगस है शिवसेना, इस तरह से जो कहा था। महेश जेठमलानी साहब बड़े वकील हैं, वो कुछ भी कह सकते हैं। कसं आहे, त्यांनी बरेचसे मुद्दे काढलेत आज। त्यांचा एक असा पण मुद्दा होता की जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशन पेटिशन्स डिसाईड होत नाही तोपर्यंत इथे प्रोसिडिंग्स पुढे घेऊन जाता कामा नाही। पण आता हे सगळे मुद्दे ते त्यांची आर्ग्युमेंट्स अजूनही चालू आहे। नेक्स्ट डेट फ्रायडेला आहे, ज्यांनी राहुलजी असं आता बोलले, त्यांनी 2 तास अजून मागितलेत। एकदा फ्रायडेला त्यांचे आर्ग्युमेंट्स कन्क्लूड झाले की आपल्याला एक क्लॅरिटी येईल की त्यांचे काय सगळे मुद्दे आहेत आणि लवकरच इलेक्शन कमिशन, माननीय इलेक्शन कमिशन निर्णय देतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। घटनेची अमेंडमेंट्स तुम्हाला पाहिजे त्या करताय आणि त्या अमेंडमेंट्स करताना या सगळ्या गोष्टी एकीकडे नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मान्य करायचं की याच घटनेच्या द्वारे तुम्ही चालताय, त्याच्यामध्ये तुम्ही काय ते मुख्य नेता वगैरे हे सगळं स्वतःला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं हे करताय। या सर्व गोष्टी कोर्टासमोर आज आमच्या वकिलांनी मांडल्या आणि कशा रीतीनं यामध्ये पॉलिटिकल पार्टीमधलं जे काय लेजिस्लेटिव्ह पार्टीमधलं स्प्लिट दाखवलं आहे की एका बाजूला ही लोक आहेत, त्याच्याद्वारे पक्षच आमचा म्हणण्याचं जे काय हे केलेलं आहे ते कशा रीतीने चूक आहे हे दाखवलंय। शिवसेनेची जी घटना आहे या घटनेच्या आधारावरती शिवसेना पक्षाची मांडणी आणि त्या बाबतीत सविस्तर विवेचन आज झालेलं आहे। केवळ आमदार खासदार म्हणजे पक्ष नव्हे तर पक्ष हा घटनेप्रमाणे चालतो। शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये। शिवसेना पक्षाची घटनेचे अमेंडमेंटचे अधिकार हे आम्हाला आहेत। या सगळ्या गोष्टी आज माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलेल्या आहेत। आमच्या वकिलांनी सांगितलं की ही काय आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली नाहीये, पण काही लोकांना घाई आहे की फूट पडली। मुळात फूट पडलेलीच नाही। फूट कशाला म्हणतात ते समजून घ्यायला हवं। धनुष्य बाणावरच निवडून आलेले, ज्यांच्या एबी फॉर्मवरती पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांची सही आहे, ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलेलं आहे, त्यातले काही लोक फुटून गेले म्हणजे पक्षाची फूट मानता येईल। शुक्रवारी पुन्हा या संदर्भात आर्ग्युमेंट होणार आहे। कपिल सिब्बलजींनी 2-2.5 तासाची अजून वेळ मागितलेली आहे आणि ती वेळ मान्य केलेली आहे। शुक्रवारी पुन्हा एक कपिल सिब्बलजी यांनी विनंती केली की मला 2-2.5 तास अजून युक्तिवाद करायचा आहे आणि वेळ हवी, तर त्यानुसार शुक्रवारी पुन्हा 4 वाजता या ठिकाणी युक्तिवाद चालू
त्यांचे पेपर खोटे होते म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता मुंबईमध्ये की त्यांनी खोटे पेपर जमा केलेत आणि त्याची आता सुनावणी सुद्धा म्हणजे त्याची आता शोध सुद्धा सुरू आहे, पुढचं तपासणी सुरू आहे. तर मला असं वाटतं की फक्त बोलणं जर तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली? आम्ही तर एफआयआर करून दाखवला, आम्ही एफआयआर केला त्याच्यावर. यांना कधीपासून एवढं वकिली कळायला लागलं? त्याच्यामुळे जे वकील बोलतायत त्याच्यावर उगीच आपलं ज्ञान पाजळू नये असं मला वाटतंय. जो वकील किंवा जो कोर्ट किंवा दिल्याचं दाखवण्यात आल्याचं ठाकरे यांच्या पक्षानं म्हटलंय. राजाभाई केणी हे तालुका प्रमुख पदावर असताना त्यांना रायगडचे जिल्हा प्रमुख दाखवण्यात आलंय. राम चंद्रकांत रघुवंशी हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांना नंदुरबारचे जिल्हा प्रमुख असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अशा प्रकारचे आक्षेप ठाकरेंच्या पक्षानं नोंदवले. किरीसिंग वसावे माजी परिषद सदस्य असताना नंदुरबारचं जिल्हा प्रमुख, नितीन मते माजी जिल्हा प्रमुख असताना चंद्रपूर जिल्हा प्रमुख असल्याचा दावा ठाकरे यांच्या पक्षानं केला. तर दत्तात्रय साळुंखे जिल्हा समन्वयक असताना उस्मानाबादचे जिल्हा प्रमुख आणि सूरज साळुंखे युवा सेना राज्य विस्तारक असताना शिंदेंच्या पक्षानं जिल्हा प्रमुख असल्याचा दावा केला आहे. ठाकरेंच्या पक्षानं आयोगातल्या सुनावणीच्या दरम्यान काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. आणि आता एक महत्त्वाची बातमी. झणझणीत मिरची आणि रसदार लिंबामुळे जेवणाची लज्जत वाढते. आता याच लिंबू मिरचीला राजकारणाच्या फोडणीतही चांगलीच मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे. सामनातल्या जादूटोणा अग्रलेख आणि त्यावर शिंदे गटानं दिलेल्या उत्तरानं ठसकेदार ठेचाच तयार झालाय. पाहूयात एक रिपोर्ट. जादूटोणा आणि लिंबू मिरची, सामनातल्या अग्रलेखात राजकीय फोडणी. राजकीय फोडणीला शिंदे गटाचं उत्तर. वर्षावर सापडली होती पाटीभर लिंबू मिरची. लिंबू मिरची शिवाय जेवणाला गोडी येत नाही, त्यामुळे प्रत्येक भाजीत मिरची असतेच. मात्र आता लिंबू मिरची भाजीतच नव्हे तर राजकारणात आणि अग्रलेखातही वापरली जाते. संजय राऊतांनी त्यांच्या झणझणीत अग्रलेखात मिरचीचा जरा जास्तच वापर केला. सामन्यातल्या जादूटोणा या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या अग्रलेखातून लिंबू मिरची, रेडाबळी ही महाराष्ट्राची ओळख असता कामा नये अशी टीका करण्यात आली. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध नेहमीच लढा दिला, मात्र आता जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू मिरची अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत असल्याचा टोला लगावण्यात आला. महाविकास आघाडीतील नेत्यांचे अपघात, घातपात, चौकशांची संकट यामागे मुख्यमंत्र्यांचं जादूटोणा प्रेम असल्याचा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला. बघा, मी अंधश्रद्धा पाळणारा माणूस नाही. हे पुरोगामी महाराष्ट्राचं विचार करणारं राज्य आहे. पुरोगामी आहोत आम्ही. आमच्याकडे अंधश्रद्धेला थारा नाही. अग्रलेखात सामनाचे जे मुद्दे मांडले आहेत त्या लोकभावना आहेत. लोक असा विचार करतात, लोकांना असं वाटतं. सामनामधील अग्रलेखातून जादूटोण्याचा छूछा आणि मिरचीचा तडका दिल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेला ठसका लागला नसता तरच नवल. मग काय, ठसका लागलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनंही वर्षा बंगल्यावर किती मोठ्या प्रमाणात लिंबू मिरची सापडली होती याचा पाढाच वाचला. वर्षा बंगला जे माननीय मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे, त्याच्यामध्ये आमचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब जेव्हा प्रवेश करायला जाणार होते आणि त्याच्या अगोदर जेव्हा त्या बंगल्याची साफसफाई केली तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं पाटीभर पोतभर लिंबू मिरच्या तिथं सापडल्या. कदाचित त्याची आठवण संजय राऊतांना आता झाली असेल. संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांसोबत संवाद साधून आणि सामनाच्या अग्रलेखातून राजकीय मिरचीचा तडका देत असतात. आता बाळासाहेबांच्या शिवसेनेनंही जशास तशी मिरची वापरून संजय राऊतांना जोरदार ठसका लागेल अशा पद्धतीने टोला लगावला. एकंदरीतच राजकारणात लिंबू मिरचीची मागणी वाढल्यानं आगामी काळात सामान्यांना मिरची महाग झाली तर नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र येत्या 23 जानेवारीला विधान भवनाच्या परिसरात लावलं जाणार आहे. संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिका नुकतीच प्रकाशित करण्यात आली. विशेष म्हणजे या आमंत्रण पत्रिकेत बाळासाहेबांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश नाही. या तैलचित्राच्या अनावरण
अनावरणावरून आता वादाला तोंड फुटलंय. मात्र या पत्रिकेत उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख प्रोटोकॉलमुळे टाळण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली. खऱ्या अर्थाने सभागृहामध्ये त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं तैलचित्र लावणं हे अभिमानाची गोष्ट आहे. परंतु त्या बाळासाहेबांचं चित्र असलं पाहिजे. कुठलं तरी अशा म्हणजे बाळासाहेबांचं वेगळं चित्र दाखवण्याचा प्रयत्न त्याच तैलचित्राच्या माध्यमातून होत असेल तर ते योग्य नाही आहे. उद्धवजींना निमंत्रण द्यायचं तर बाकीच्या कुटुंबाला द्यावं लागेल. तेही बाळासाहेबांचंच कुटुंब आहे ना. तुम्ही एकट्यासाठी प्रश्न विचारता काय? बाळासाहेबांना बाकी मुलं नाहीये का? त्यांना सुना नातू इतर नाही आहेत का? मग असा वारसा मला वाटतं की एकट्याचा नाही, हा वारसा इतर भावांचा आहे. कुटुंब मोठं आहे त्यांचं. फक्त ही माहिती घ्यावी लागेल की मग उद्धवजी असतील किंवा इतर त्यांच्या कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांना निमंत्रण दिलं आहे का? समजा त्यांना नसेल तर मग हा प्रश्न उपस्थितच होत नाही. कारण द्यायचं असेल तर एकूण कुटुंबाला निमंत्रण दिलं पाहिजे. शिवसेना कोणाची यावरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच राजकीय नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवरच्या हक्कावरून उद्धव ठाकरे यांना डिवचलंय. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये. तुम्हाला शिवसेना कुठेही कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना कुणाची यावरून संघर्ष पेटलाय. खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांकडून केला जातोय. आपल्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केलेली असून शिवसेना आपलीच असल्याचं उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलंय. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे आणि तुम्ही ठरवणार आहात मी पक्षप्रमुखपदी राहायचं की नाही राहायचं. तुम्ही जेव्हा सांगाल एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेल गेट आउट, मी असाच पायऱ्या उतरून निघून जाईन घरी. पण हे तुमच्यापैकी एकाने सांगायला पाहिजे, गद्दाराने नाही. तर शिवसेना ही शिवसैनिकांची असल्याचा प्रतिवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून करण्यात येतोय. आपणच खरे शिवसेना प्रमुखांचे राजकीय वारसदार असल्यामुळे खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा शिंदेंकडून केला जातोय. बाळासाहेबांचे खरे वारसदार, विचारांचे वारसदार हे सगळा जनसमुदाय शिवसैनिक आहे. हे कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. वारसा हा विचारांचा असतो, तो खरा जपायचा असतो. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा जीवापाड जपलाय. शिवसेना पक्षावरील वर्चस्वावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा सुरू आहे. मंगळवारी निवडणूक आयोगातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर चांगलंच राजकारण तापलं. शिवसेना कुणाची यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. काय बाळासाहेबांना बाकी मुलं नाहीये का? त्यांना सुना नातू इतर नाही आहेत का? मग असा वारसा मला वाटतं की एकट्याचा नाही, हा वारसा इतर भावांचा आहे. कुटुंब मोठं आहे त्यांचं. शिवसेना कुणाची यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंना डिवचलंय. ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांना शिवसेनेमध्ये प्रतिनिधित्व का नाही असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. त्याला खासदार अरविंद सावंतांनी हे प्रत्युत्तर दिलंय. विचारधारेमध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेतला सगळ्यात पहिला महत्वाचा कुठला जर मर्म त्याचा असेल तर ती निष्ठा आहे. ती निष्ठा ज्यांनी सोडली त्यांचा बाकीच्या बोलण्याचा काय अधिकार आहे? नैतिकताचं अधिष्ठानच तुम्हाला नाही. शिवसेनेवरील वर्चस्वाचा वाद निवडणूक आयोगासमोर आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तसंच त्यावरून राजकीय दावे प्रतिदाव्यांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातल्या वादामध्ये ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. केवळ जावेद आहे म्हणून उर्फीला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. तसंच पठाण सिनेमातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप घेणाऱ्यांनीही बाकीच्या गोष्टी बघाव्यात असं म्हणत अंधारे यांनी त्यांनाही लक्ष केलं. जावेदच्या ठिकाणी जर दुसरं आडनाव असतं तर खरंच अशी चर्चा झाली असती का? कशावर चर्चा होऊ शकते या देशामध्ये? तो म्हणाले भगव्या रंगाचा कपडा घालून जे गाणं म्हटलंय त्यामुळे भावना दुखावतात आणि हा मुद्दा चर्चेचा होऊ शकतो. अरे पण तसाच भगव्या रंगाचा कॉस्ट्युम घालून एक गाणं आमच्या नवनीत अक्काने पण केलेलं आहे, पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? मग नवनीत अक्काच्या नावाच्या पुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का? तिकडे चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद अद्यापही थांबलेला नाही. या वादात आता सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आणि यावरून चित्रा वाघ यांनी त्यांनाही प्रत्युत्तर दिलंय. तिनं कुठे तक्रार करावी तिचा प्रश्न आहे, तिला कुणी मारहाण करणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. कोण करणार हल्ला तिच्यावर आणि कोण करणार तिला मारहाण, हे आता काहीतरी नवीन आणखीन चित्र उभं करायचं त्या ठिकाणी काम चाललंय. तिने कुठे जावं, तिने कुठे तक्रार करावी हा तिचा विषय. माझा विषय एवढाच आहे, बाई पूर्ण कपडे घाल आणि फिर, नागडं फिरू नको, एवढा एकच माझा विषय आहे आणि त्याच्यासाठी मी बोलले आणि माझी भूमिका मी स्पष्ट केली. कोण पाठीशी घालत असेल तर तिला डझनभर कपडे पाठवून द्या, तेवढं केलं तर खूप झालं. लावणी क्वीन गौतमी पाटील सिनेमामध्ये पदार्पणासाठी सज्ज झाले. येत्या काळात वेब सिरीजमध्ये गौतमी पाटील काम करणार असून सिनेमामध्ये अभिनयासाठी ती सज्ज आहे. गौतमी पाटीलला रुपेरी पडद्याचे वेध. गौतमी वेब सिरीज मध्येही झळकणार. लावणी क्वीन सिनेमात पदार्पणासाठी उत्सुक. अल्पावधीत अफाट लोकप्रियता मिळवणारी लावणी क्वीन गौतमी पाटील आता रील्स क्वीनही झाली आहे. तरुणाईला आपल्या अदांनी घायाळ करणारी गौतमी पाटीलला आता रुपेरी पडद्यावरील आगमनाचे वेध लागलेत. गौतमी पाटील लवकरच एका वेब सिरीज मध्येही दिसणार आहे. गौतमीला वेब सिरीज मध्ये ब्रेक मिळालाय, मात्र ती वेब सिरीज कोणती हे मात्र ती सांगत नाहीये. 2-3 सॉन्ग आहेत आणि मूवी आणि वेब सिरीज वगैरे त्यात चालू आहे, ते बघतालच थोडं. नाही, कुठल्या वेब सिरीज आहेत किंवा कुठल्या विषयाशी? नाही, ते नाही सांगू शकत, ते बघा तुम्ही. लावणीमध्ये आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध करणारी गौतमी अभिनय करण्यासाठीही उत्सुक आहे. गौतमी पाटीलचा घुंगरू नावाचा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. आगामी काळात रुपेरी पडद्यावरही तिला आपलं स्थान निर्माण करायचंय. अधिकाधिक सिनेमांमध्ये काम करण्यासाठी गौतमी उत्सुक आहे. संधी मिळाली तर चित्रपटात पण काम करेल. सॉन्ग आपलं डान्स तर मी अगोदरपासूनच करते, म्हणून ते तर माझं सुरू असणारच आहे, ते काही मी बंद करणार नाही. चित्रपटात संधी मिळाली तर मी ती पण करेन. लावणीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी गौतमीनं काही शॉर्टकट घेतले, त्यामुळे थोडे वादही झाले. आता सिनेमांमधील गौतमीची एंट्री किती धमाकेदार होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप झाला. यावेळेला पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना काही खास कानमंत्र दिले. मुस्लिम समाजाबद्दल चुकीची विधानं करू नका असा सल्लाही त्यांनी दिला. मुस्लिम समाजाबद्दल विचारपूर्वक वक्तव्य करा असं सांगायला मोदी विसरले नाहीत. आगामी निवडणुकांसाठी संपूर्ण ताकदीनं तयारीला लागण्याचे आदेशही मोदी यांनी दिले. अमृतकाळाचं परिवर्तन कर्तव्य काळात करा असा कानमंत्र त्यांनी दिला आणि सीमेलगतच्या गावात संघटना मजबूत करण्याचा टास्क मोदींनी दिला आहे. 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी इतिहास अनुभवला नाही, त्यामुळे आधीच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकांची माहिती द्या असंही मोदींनी सांगितलं. यासाठी या युवा पिढीला जागरूक करून
भाजपच्या सुशासनाची माहिती द्या, हा महत्त्वाचा मुद्दा सुद्धा मोदी यांनी मांडला. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या आणि देशातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या. आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमनं पाकिस्तानमधला आपला पत्ता बदलल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIनं त्याला कराचीतच दुसऱ्या ठिकाणी हलवल्याची माहिती समोर येते. नव्या माहितीनुसार दाऊद हा कराचीतल्या डिफेन्स भागात अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला रहीम फकीजवळ राहायला लागलाय. दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा आली शाह याची नुकतीच NIAनं चौकशी केली होती आणि त्या चौकशीमध्ये आली शाहनं हा खुलासा केल्याचं कळत आहे. एवढंच नव्हे तर दाऊद इब्राहिमनं पुन्हा एकदा लग्न केल्याचं सुद्धा आली शाहनं म्हटलंय. दाऊद इब्राहिमची ही दुसरी पत्नी पाकिस्तानातील पठाण कुटुंबातली आहे. NIAच्या सूत्रांनुसार दाऊद इब्राहिम हेच सांगत होता की त्यानं पहिली पत्नी महजबीनला घटस्फोट देऊन दुसरं लग्न केलं. परंतु आली शाहच्या म्हणण्यानुसार दाऊदनं पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. NIAनं काही काळापूर्वी दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या संबंधात मुंबईत मोठी कारवाई केली होती. यामध्ये आली शाह याचं स्टेटमेंट घेण्यात आलं आणि ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलं. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि लष्कर-ए-तोयबाचा अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलाय. 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये मक्कीचा हात असल्याचं यापूर्वीच उघड झालंय. मक्कीला दहशतवादी घोषित केल्यानं त्याच्या विदेशातील संपत्तीवर आता टाच येणार आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल रहमान मक्कीवर संयुक्त राष्ट्र संघानं कारवाईचा बडगा उगारलाय. मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे. अब्दुल रहमान मक्की हा कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आहे. पाकिस्तानात बसून तो लष्कर-ए-तय्यबाची सूत्र हलवतोय. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी ISI कडून लष्कर-ए-तय्यबाचा वापर केला जातोय. त्यामुळे मक्की पूर्वीपासूनच भारताच्या टार्गेटवर आहे. मक्कीला दहशतवादी घोषित करावं म्हणून भारतानं संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेला साकडं घातलं होतं. त्यावेळी मात्र चीननं भारताच्या प्रस्तावाला खोडा घातला होता. पण अखेर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं मक्कीला दहशतवादी घोषित केलाय. यूनाइटेड नेशंस ने अब्दुल रहमान मक्की को एक आतंकवादी घोषित किया है. ये भारतीय कूटनीति की जीत है. ये इसमें इस जीत के बारे में ये बहुत ही अहम जीत है क्योंकि चाइना जैसे देश ने इसका विरोध किया था. तो ये बात 7 महीने चली और अब हम सक्सेसफुल रहे हैं. मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे जगभरातील त्याची संपत्ती गोठवण्याचा मार्ग मोकळा झालाय. अब्दुल रहमान मक्की आणि हाफिज सईद हे नातेवाईक आहेत. हाफिज सईद हा दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा म्होरक्या आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्याचा कट हाफिज सईदनं आखलेला होता. त्याला मक्कीनं मदत केली होती. आता संयुक्त राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे मक्कीच्या कारवायांवरती लगाम लागण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे इटलीचा मोस्ट वॉन्टेड माफिया माटेओ मेसिना याला पोलिसांनी अटक केली. इटालियन पोलिसांनी हे खूप मोठं यश मिळवलंय असं मानलं जातं. पोलिसांनी डेनारोला सोमवारी सिसिली इथल्या रुग्णालयातून अटक केली. डेनारो गेल्या 30 वर्षांपासून फरार होता आणि संपूर्ण इटलीमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. डेनारोची अटक हा इटलीतील माफिया सिंडिकेटला मोठा धक्का मानला जातो.
क्रूरकर्मा माफिया डॉन गजाआड. 30 वर्ष पोलिसांना दिला गुंगारा. अखेर माफिया डॉन डेनारो सापडलाच. पोलिसांनी डॉन डेनारोला ठोकल्या बेड्या. संघटित गुन्हेगारी ही इटलीमध्ये मोठी समस्या आहे आणि या समस्येचं मूळ ज्याला मानलं जातं तो इटलीतील मोस्ट वॉन्टेड माफिया माटेओ मेसिना डोनारो आता गजाआड गेलाय. गेल्या 30 वर्षांपासून या क्रूरकर्मा माफियाचा इटालियन पोलीस शोध घेत होते, पण डेनारो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर 30 वर्षांनंतर पालेर्मो मधल्या एका रुग्णालयातनं पोलिसांनी डेनारोला ताब्यात घेतलंय. Oggi, 16 gennaio 2023, i carabinieri del ROS, del GIS e dei comandi territoriali della Legione Sicilia, nell'ambito delle indagini coordinate dalla Procura della Repubblica di Palermo, hanno tratto in arresto il latitante Matteo Messina Denaro all'interno di una struttura sanitaria dove si era recato per sottoporsi. डेनारोच्या अटकेनंतर नागरिक आता आनंद व्यक्त करतायत. डेनारो हा मूळचा पश्चिम सिसिली मधल्या केस्टेल वेट्रानो शहराचा असून तो माफिया बॉसचा मुलगा आहे. डेनारोला महागड्या आणि आलिशान कार्सचा आणि महागडे सूट आणि रोलेक्सची घड्याळ घालण्याचा शौक आहे. डेनारोनं 90च्या दशकात संपूर्ण इटलीमध्ये आपली मोठी दहशत निर्माण केली होती. माफिया डॉनचाच मुलगा असल्यानं अनेक अवैध धंद्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. 1992 मध्ये डेनारोनं माफिया विरोधी वकील जिओवानी फाल्कोन आणि पाओलो बोर्सेलिनो यांची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण देश हादरला. त्यानंतर डेनारोच्या शोधामध्ये देशभरात छापेमारी सुरू झाली. 1993 मध्ये रोम, फ्लोरेन्स आणि मिलान या शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये डेनारो मास्टर माइंड आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डेनारोला जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आलेली होती. डेनारोवर 90च्या दशकात आणखी अनेक हत्यांचा आरोप आहे. 1993 मध्ये डेनारोनं त्याच्या विरोधातल्या पुराव्यांवरनं एका व्यक्तीच्या 12 वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं होतं. 2 वर्ष कैदेत ठेवल्यानंतर मुलाची हत्या करून त्यानं मृतदेह ऍसिडमध्ये टाकला होता. डेनारोच्या अटकेनंतर स्थानिकांनी पोलिसांची हस्तांदोलन करत त्यांचं अभिनंदन केलं आणि यावरूनच इटलीमधल्या डेनारोच्या दहशतीचा अंदाज बांधता येऊ शकतो. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीही सिसिलीमध्ये पोहोचल्यात आणि तिथं त्यांनी पोलीस प्रमुखांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलंय. डेनारोची अटक ही इटलीतील माफिया सिंडिकेट संपवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल आहे, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.